शाळा प्रवेशोत्सव 2025 अंतर्गत सोमवारी शाळेच्या पहिल्या दिवशी उरण तालुक्यातील नागाव जिल्हा परिषद शाळेत आमदार महेश बालदी यांनी विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत केले। तसेच विद्यार्थ्यांना पुस्तके आणि गणवेशाचे वाटप केले। या कार्यक्रमाला गटशिक्षणाधिकारी निर्मला घरत, ग्रामसेवक किरण केणी, मुख्याध्यापिका कल्पना पाटील, भाजपा उरण संपर्क प्रमुख रवी भोईर, भाजप शहर अध्यक्ष कौशिक शहा, माजी उपनगराध्यक्ष जयविन कोळी, सरपंच चेतन गायकवाड, ग्रामपंचायत सदस्या दीपिका पाटील, अमृता घरत, माजी सरपंच हरेश कातकरी, सूरज ठवले, रोहन पाटील, दैवत घरत यांच्यासह कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते। या शाळेचे शिक्षक आणि एवढ्या लहान मुलांनी आमचं ज्या उत्स्फूर्तीने या पडत्या पावसामध्ये स्वागत केलं, निश्चित एक अभिमान आणि गर्व असण्यासारखं मुलांनी स्वागत केलं। आणि एक गोष्ट सांगताना फार आनंद होतो की शेवटपर्यंत टाळ्या वाजवत असणं तीच समाजाचं भलं करणार आहे। कारण या ठिकाणी सर्व मराठी शाळेतली जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलेली लोक आहोत आम्ही स्वतः। मला अभिमान आहे, गर्व आहे, जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1 उरण याचा आम्ही विद्यार्थी होतो। आणि जे ममत्व, जे समाजाची बांधिलकी, जे समाजामध्ये कसं वागायचं, एकमेकांशी ऋणानुबंध कसं ठेवावं, हे जे जिल्हा परिषद शाळेत मराठी शाळांमध्ये शिकलं ते जगात कुठल्याही स्कूलमध्ये शिकवलं गेलं मित्रांनो, तुमचा आजचा पहिला दिवस। आज मराठी शाळेमध्ये लाद्या आहेत, डाळ आहेत, गणवेश आहेत। आमच्या काळात तेही नव्हतं, पण तरीही शाळेतले शिक्षक ज्या प्रेमाने शिकवून घेत होते, जी शिकवण देत होते, ती आजही ऊर्जा देणारी आहे। आमच्या काळातले शिक्षक जेव्हा रस्त्यात बघतो तेव्हा त्यांना थांबवून त्यांना विचारपूस करणं आणि समाजाबद्दलची बांधिलकी ही जबाबदारीने निश्चित या शाळांमधून शिकलोय। आजचा पहिला दिवस हा फार आनंदाचा, उत्साहाचा आहे। मॅडम, शाळेची पट हा जरी उतरता असला तरी 150 मुलं या शाळेमध्ये आहेत। या शाळांकरता कधीही काही कमी पडणार नाही याची काळजी माझ्यासोबत या ठिकाणी आलेले सर्वजण घेतील। कधीही काही कमी नसतं। शाळांच्या मनाने या मुलांचं तिथे रोज डे होत असेल, तिथे टाय डे होत असेल, तिथे आजी आजोबा डे होत असेल, जो डे इतर शाळांमध्ये होतो त्याच्यावर कणिकभर पुढे या शाळेचं व्हायला पाहिजे याची काळजी तुम्ही करा। त्याच्याकरता आम्ही सर्वजण आणि पूर्ण शासन विद्यार्थ्यांच्या मागे उभा आहे। मराठी शाळा जगल्या पाहिजेत, यातली मुलं पुढे शिकली पाहिजे, त्याच्याकरता जे काय लागेल ते सांगा। आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत। या सर्व मुलांना यांच्या भविष्याकरता खूप खूप शुभेच्छा। जे कमी पडेल ते देण्याचा शब्द या ठिकाणी देतो। फार उत्साहाने आनंदाने स्वागत केलं। पुन्हा एकदा शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय भारत।